हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर हा कालचा शुक्रवारचाच व्हिडिओ आहे आणि संध्याकाळची ना माझी सध्याचं जे रुटीन आहे ना ते असं असतं बघा. मी खूप ज्या आपल्या ट्यूबसारख्या प्रकाशाच्या म्हणजे पांढऱ्या प्रकाशाच्या लाईट्स असतात ना त्या लावत नाही. मी अशा सगळ्या या ज्या वॉर्म लाईट्स आहेत ना त्या सगळ्या संध्याकाळच्या लावते आणि इतकं छान वाटतं ना घरातलं वातावरण की काय सांगूच. आणि ते असे छान मंत्र स्तोत्र सुरू असतात आणि त्यामध्ये दिवाबत्ती लागते. त्यानंतर सुंदर असा अगरबत्तीचा सुगंध त्याच्यामध्ये दरवळतो आणि इतकं शांत आणि खूप छान वाटतं. तुम्हाला बघा जे असं मेडिटेशन करायचं असेल, सकाळची आपली खूप सारी धावपळ असते, सगळी कामं डोक्यात असतात आणि त्याच्यामुळे कधी-कधी शांतपणा जो असतो ना तो मिळत नाही. आपण देवपूजा कशाला करतो? आपल्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि एक वेगळी शांतता मिळावी यासाठी आपण देवपूजा करतो. असं नाही की फक्त ते आपलं एक काम आहे, की सकाळ संध्याकाळ देवाकडे फक्त दिवा लावायचा आहे, देवाची पूजा करायची आहे. हे काम म्हणून करू नका. देवाला आपण जी कृतज्ञता व्यक्त करतो आणि जी पूजा करतो त्यातून तुमच्या मनालासुद्धा एक आत्मिक शांतता आणि समाधान मिळालं पाहिजे. तर म्हणून अशा प्रकारे शांत वातावरणात जेव्हा तुम्ही पूजा करता ना, त्याचं एक वेगळंच म्हणजे म्हणतात ना, की आध्यात्मिक एक वेगळी प्रसन्नता तुम्हाला जाणवेल. आणि मग अशा प्रकारे पूजा वगैरे झाली ना, की मग मी छान इथे असं बसते समोर सोफ्यावरती. जे मला आवडतात ते मी मंत्र, स्तोत्र लावते. कधी हनुमान चालीसा लावते, कधी पद्मजा जोगळेकर ताई आहेत त्यांचे काही ना काही स्वामींचे जे भजन वगैरे चालू असतात ते लावते आणि त्यांच्यासोबत गुणगुणते. म्हणजे म्हणतात ना, की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला आवडची गोष्ट असते ना, ती जर तुम्ही कराल ना, तर ती तुमच्यासाठी एक थेरपी म्हणून काम करते. ती तुम्हाला आतून शांत पण करते आणि तुमचं मन फ्रेश पण करते. तर बघा किती छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण त्या तुमच्या मनावर, तुमच्या बुद्धीवर किती वेगळ्या प्रकारे काम करू शकतात. आपल्या मनाच्या शांतीसाठी ना आपल्याला खूप काही मोठ्या-मोठ्या गोष्टी करण्याची गरज पडत नाही किंवा खूप सारा पैसाच खर्च करायला पाहिजे असं नाही आहे. तर तुमच्याच घरातल्या या अगदी छोट्या आणि अगदी साध्या गोष्टींनी सुद्धा आपलं मन शांत आणि प्रसन्न होतं. संध्याकाळचा ना आपल्या घरात संपूर्ण म्हणजे घराचा एक एक कोपरा आणि कोपरा सगळीकडे तुम्ही अशा प्रकारे धूप लावत जा. तर धूप लावताना बघा बऱ्याच ताईंनी मला विचारलं की ताई काळं होत नाही का तुझ्या घरामध्ये? तर करवंटी पेटवू नका किंवा कोळसा जाळला तर चालतो त्याचं एवढं काळं होत नाही. पण जी करवंटी आपण पेटवतो ना त्याने खूप काळं होतं तुमच्या किचनमध्ये पण आणि संपूर्ण घरामध्ये पण. तर म्हणून शक्यतो हे असे जे छोटे वाटी धूप येतात ना ते तुम्ही वापरा. आणि त्याच्यामध्ये आता मी जसा हा खडा धूप टाकला, तर असा धूप तुम्ही टाका. ह्याचा पण खूप छान असा सुगंध येतो. संध्याकाळचं ना मी माझ्या झाडांनासुद्धा धूप दाखवते आणि त्यांनासुद्धा इतका आवडतो ना, तुम्ही बघा, की झाडं जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता, बोलता, ती तुमच्यासोबत आहे ना रिॲक्ट करतात. आता जेव्हा मी धूप दाखवते ना, तर जरी हवा जरी नसेल ना, तरी झाडं हलतात, तरी झाडांची पानं हलतात. हे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं ना, तुम्हाला नक्की कळेल. आणि धुपाचा जो परिणाम आहे ना, तो खरंच तसाच आहे, की पॉझिटिव्हिटी जनरेट होते. जी पण नेगेटिव्हिटी आहे, ती दूर होते. तर म्हणून संपूर्ण घरामध्ये सगळीकडे मी असा धूप फिरवते.
चला आज आपण बनवूया मस्तपैकी अशी हॉटेल स्टाईल पनीरची भाजी. आणि त्यासाठी लागणार आहे आपल्याला पनीर. तर पनीर अशा प्रकारे ना पाण्यामध्ये घालून ठेवायचं, म्हणजे ते छान सॉफ्ट आणि मस्त राहतं. त्यानंतर काजू थोडेसे मी भिजत टाकलेत. तर आजच्या रेसिपीमध्ये ना मी माझी जी चूक पण झाली ना ह्याच्यामध्ये ती पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर काजू मी एवढे असे जे भरमसाठ घेतलेत ना असे घेऊ नका. थोडेच 5-6च काजू काजू खूप भरपूर होतात. म्हणजे तुमची भाजीची जशी क्वांटिटी असेल ना त्याच्या हिशोबाने तुम्ही घ्या. त्यानंतर अख्खे गरम मसाले घ्यायचे आणि ते अशा प्रकारे तेलामध्ये छान असे भाजायचे थोडेसे. त्यानंतर त्यामध्ये कांदा मी असा उभाच चिरून घेतला आहे आणि तो कांदा तेलामध्ये घालायचा, छान परतवायचा. म्हणजे हे जे वाटण आहे ना, हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे संपूर्ण. जर तुम्हाला सकाळी ही भाजी बनवायची असेल, तर तुम्ही आदल्या दिवशी हे जर वाटण बनवून ठेवलंत, अगदी 5 मिनिटात तुमची पनीरची भाजी तयार होते. किंवा कोणी पाहुणे वगैरे येणार असतील, तरीही तुम्ही असं वाटण जर बनवून ठेवलंत, तरीही तुम्ही भाजी पटकन बनवू शकता. तर आता मी यामध्ये थोडेसे तीळ घातलेत, थोडेसे धने घातलेत, जिरं घालते थोडंसं. म्हणजे सगळे अख्खे मसाले आहेत ना ते याच्यामध्ये जातात. त्यामुळे याच्यामध्ये एक्स्ट्रा असे खूप काही वेगळं मसाले किंवा ते एव्हरेस्टचे जे मसाले असतात तसं पण टाकायची खूप गरज पडत नाही. ते यामध्ये कोथिंबिरीच्या दांड्या ज्या आहेत त्या मी घातल्या आहेत. कढीपत्तासुद्धा यामध्येच घालते, म्हणजे तो आपल्या पोटात जातो. त्यानंतर यामध्ये मिरच्या घालायच्या, लसूण घालायचा चवीप्रमाणे. बघा प्रत्येक ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्यांची चव तुमच्या घरात कशी आवडते, लसूण कमी आवडतो, जास्त आवडतो, त्याच्या हिशोबाने तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. तर ह्याच्यामध्ये ना मला कांदा आणखीन घालायला हवा होता, तर माझं कांद्याचं प्रमाण थोडं कमी झालं होतं आणि काजूचं जे प्रमाण आहे ते थोडं जास्त झालं. त्यामुळे नंतर तुम्ही पुढे बघा माझी ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली आहे. तर तुम्ही त्याच्या हिशोबाने करा. आणि टोमॅटो आणखीन घालायला हवा होता. तर टोमॅटो पण माझ्याकडे एकच होता, मग मी तोच घातला. तर टोमॅटो पण ह्याच स्टेजला ह्याच्यामध्ये उभा चिरून घालायचा आणि जे काजू भिजत ठेवले होते तर ते काजू यामध्ये घालायचे. तर अशा प्रकारे हे एवढंच वाटण आहे आपलं. हे छान असं मस्त परतवून घ्यायचं, थोडंसं छान थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर मस्त हे पूर्ण वाटून घ्यायचं आपल्याला. पण आता ह्याच्यामध्ये टोमॅटो घातला आहे ना, मग टोमॅटोला थोडंसं असं हलकं शिजू द्यायचं, सॉफ्ट होऊ द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये एक गोष्ट राहिली होती ती म्हणजे काश्मीरी लाल मिर्च पावडर. तर ही यामध्ये घातली आणि वाटण छान वाटून घेतलं. त्यानंतर आता भाजी बघा फोडणीला टाकताना कसं करायचं आहे, तेल आधी छान गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा छान ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं तर ते वाटण यामध्ये घालायचं आहे. तर असं वाटण जर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवलं तर तुम्ही सकाळी टिफिनलासुद्धा अशी पनीरची मस्त भाजी देऊ शकता. आणि तुम्हाला खरंच सांगते की बाहेरून ऑर्डर करण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी अशी भाजी बनवून बघा, अगदी हॉटेल्ससारखीच चव तुम्हाला त्याच्यापेक्षासुद्धा भारी टेस्ट मी सांगते लागते. आणि अशा या प्रोटीनयुक्त ज्या भाज्या आहेत ना, या वरच्यावर म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा 10 दिवसातून एकदा तरी आपण खाल्ल्याच पाहिजेत. बाहेरचं जे हॉटेलमध्ये जे बनवलं जातं ना, त्यामध्ये ते लोकं खूप क्वांटिटीमध्ये पनीर कसं मागवतात, कसं बनवतात, हे काही याची काही म्हणजे सांगताच येत नाही. कारण आता सध्या जसं सगळीकडे जी भेसळचं प्रमाण दिसतंय, तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींपासून थोडंसं अलर्ट राहण्याची गरज असते. तर मी आज आहे ना कंट्री डिलाईटचं पनीर मागवलं आहे. एका ताईंनी मागच्या वेळेला कमेंट केली होती की तू कंट्री डिलाईटचं पनीर मागवून बघ, खूप मस्त चव आहे आणि खूप फ्रेश पण असतं. तर खरंच ताई तुम्हाला खूप खूप थँक्यू, कारण खरंच खूप मस्त पनीर आहे त्याचं आणि टेस्ट एकदम छान लागते पनीरच्या भाजीची. याच्यामध्ये मी जे नेहमीचे जे मसाले असतात ना, गरम मसाला थोडासा अगदी हलका, धनेजिरे पावडर थोडीशी, म्हणजे अगदी चवीपुरती, त्यानंतर थोडंसं तिखट, हळद हे सगळं घातलं आणि आता याच्यामध्ये घातले दही. सगळ्यात मॅजिकल जे काम करतं ना ते म्हणजे की दही आणि काजू या 2 गोष्टींमुळे तुमच्या भाजीला एक वेगळाच रिचनेस येतो आणि जी हॉटेलसारखी टेस्ट आपण म्हणतो ना, ती टेस्ट या भाजीला त्याच्यामुळेच येते. तर आता ही ग्रेव्ही आपल्याला पुन्हा थोडीशी अशी तेल सुटेपर्यंत अशी छान भाजून घ्यायची आहे. बघा माझी ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली आहे, त्याचं कारण मी तुम्हाला आधी सांगितलं, तर तुम्ही त्या गोष्टींची थोडी काळजी घ्या. आणि पनीरचे तुकडे आहेत ना, असे थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे, एकदम बारीक नाही करायचे. त्यामुळे काय होतं, अगदी पनीर खूप सॉफ्ट झालं ना की तुटून जातं पूर्णपणे. तर म्हणून असे थोडे मोठे तुकडे ठेवा. अगदी 5 मिनिटात तुमची भाजी छान शिजून तयार होते. पण जो मसाला तुम्ही बनवला आहे, म्हणजे ही जी ग्रेव्ही बनवली आहे ना, ही थोडीशी अशी मुरली पाहिजे भाजीमध्ये, मग ती भाजी अजून मस्त लागते.
तर आता ह्याला थोडंसं शिजू द्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ मी घातलं आणि आता ह्याला झाकण लावून छान थोडं 5 मिनटं याला मस्त अशी वाफ येऊ द्यायची. भाजी छान ह्याच्यामध्ये शिजू द्यायची. आणि बघा आता झाकण काढल्यानंतर असा घमघमाट सुटला होता ना भाजीचा की काय सांगू. म्हणजे बाहेरून जरी कोणी जात असेल ना तरी त्याला इतका छान सुगंध भाजीचा येईल. आता याच्यामध्ये लास्ट ॲड करायचे ते म्हणजे थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये घालायची. त्याचा एक वेगळाच फ्लेवर भाजीमध्ये येतो. आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचे ते म्हणजे की आपली कोथिंबीर. त्याशिवाय आपली कुठलीही रेसिपी कंप्लीट होत नाही. तर ही अशी भाजी ना तुम्ही बनवून बघा. मी खरं सांगते मुलांना पण इतकी आवडेल आणि तुम्हाला पण इतकी आवडेल. थोडंसं ना खाली लागते भाजी कारण ह्याची भाजीची ग्रेव्ही होती ती थोडी घट्ट झाली होती त्यामुळे लागली होती. तुम्ही थोडंसं कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घेतलंत ना तर भाजी आणखीन मस्त होईल. आणि काजू थोड्या प्रमाणात घ्या. तर घर आवरणं म्हणजे एकदाच सगळं काढणं, एकदाच सगळं आवरणं असं होत नाही. सतत आपल्याला घरात लक्ष ठेवावं लागतं. सतत काही गोष्टींमध्ये बदल करावे लागतात. म्हणून तुम्ही असा एक नियम करा, की 2 दिवसातून किंवा एखाद्या दिवसातून तुम्ही रोज आहे ना घरातला एखादा कॉर्नर सेट करा. एखादा कॉर्नर क्लीन करा, तिथल्या गोष्टी अरेंज करा, रिअरेंज करा. बघा तुमचं घर नेहमी सुटसुटीत, नीटनेटकं, व्यवस्थित राहील. तर ह्या बरण्या ना मी मागच्या वेळी तुम्हाला दाखवल्या होत्या. दुसऱ्या दिवशीच मी बघायला गेली, की बरण्या आहेत का? तर त्या आउट ऑफ स्टॉक झाल्या होत्या. तर म्हणून मग मी पण थांबली थोडा दिवस आणि म्हटलं पुन्हा येतीलच त्या. तर पुन्हा मला अशा या 99ला छान बरण्या भेटल्या आहेत आणि मला खरंच पर्सनली खूप आवडल्या या बरण्या. कारण त्याचं वरचं जे तोंड आहे ते पण मोठं आहे, छान दिसायला पण सुंदर दिसतात आणि खूप युजफुल आहेत. तर म्हणून मला पुन्हा 4 बरण्या तशाच हव्या होत्या. तर 4 बरण्या मागवल्या होत्या आणि हा एक डब्बा. तर हा ना सिग्नोवेअरचा डब्बा आहे. असाच सेम एवढ्याच क्वांटिटीचा म्हणजे क्वालिटीचा डब्बा तुम्ही टपरचा मागवायला गेलात ना तर खूप महाग पडतो. तर म्हणून सिग्नोवेअर ही कंपनी आहे ना हिचे पण डब्बे खूप छान आहेत. त्याची क्वालिटी पण चांगली आहे. आणि मला हा फ्रीजमध्येच ठेवायचा आहे म्हणून मी जास्त महागातला म्हणजे घेणं प्रिफर नाही केलं. आणि ह्या ज्या बरण्या आहेत या आपल्याला 99ला मिळालेल्या आहेत इन्स्टामार्टवरून. तर याची लिंक नाही देता येत आहे कारण हे इन्स्टामार्टवरून मागवलं. तर तुम्ही सर्च करा की ग्लास मसाला जार किंवा ग्लास मसाला कंटेनर असं करून इन्स्टामार्टवरती सर्च करा. बघा तिथे मिळून जाईल तुम्हाला. तर हे सगळं पहिले क्लीन करून घेतलं व्यवस्थित. आणि स्पेशली तुम्हाला ज्याच्यामध्ये मसाले वगैरे भरायचे असतात ना तर त्या बरण्या तुम्ही अगदी पूर्ण कोरड्या होऊ द्या. एक थेंबसुद्धा त्याच्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे नाही. नाहीतर काय होतं नंतर मग मॉइश्चर पकडतं आणि मग तुमचे मसाले दिसायला जरी चांगले दिसत असतील तरी त्याची चव आहे ना ती हळूहळू कमी होत जाते. त्याचा जो सुगंध आहे तो कमी होत जातो. तर आता हा डब्बा पण मी व्यवस्थित पूर्ण पुसून घेतला. फ्रीजचा माझा जो बॉक्स आहे खालचा, जो भाज्यांसाठी दिलेला मोठा बॉक्स असतो ना, तर त्या बॉक्समध्ये मी आधी पहिले मेजरमेंट घेतलं. म्हणजे डब्बे पहिले चेक केले, त्यानुसार मेजरमेंट घेतलं आणि त्याच्यानुसार मी हा बॉक्स मागवला आहे. जर तुम्ही डायरेक्ट फक्त आवडतं आहे म्हणून मागवाल आणि नंतर मग ती वस्तू तिथे छोटी-मोठी होत असते ना, तर मग त्याचा यूज तेवढा कमी म्हणजे होत नाही प्रॉपर. तर म्हणून आधी व्यवस्थित मेजरमेंट घ्या आणि त्याच्या हिशोबानेच तुम्ही वस्तू नंतर ऑर्डर करत जा. तर आता हे सगळं थोडंसं स्वच्छ करून पुसून थोडा वेळ फॅनखाली ठेवलं आहे आणि त्यानंतर मग आता ह्याच्यामध्ये सामान भरणार आहे. तर त्याआधी फ्रीजच्या इथला जो बॉक्स आहे ना, तो मी तुम्हाला दाखवते की कसा झाला आहे. तर हे बघा, हा फ्रीज ओपन केल्यानंतर खाली सगळ्यात जो मोठा हा बॉक्स असतो ना, इथे आपण भाज्या किंवा बऱ्याचशा काही गोष्टी ठेवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायला लागतात. म्हणजे मी तरी आता हे कडधान्य वगैरे हे सगळं ना फ्रीजमध्येच ठेवते. कारण बाहेर ठेवलं ना, तर सगळं कधी-कधी वापरलं जात नाही आणि त्याला लगेचच टोके लागतात. कारण त्याच्यामध्ये जे बनवताना जे पेस्टिसाइड्स किंवा काय वापरलेले असतात ना, त्यामुळे कधी-कधी लवकर टोके लागतात, लवकर कडधान्य खराब होतं. तर म्हणून मग मी अशा प्रकारे फ्रीजमध्येच ठेवते. पण हे सध्या खूपच हा सगळा पसारा झाला होता आणि त्याच्यामध्ये खाली जे पॅकेट्स जातात ना, तर ते खालच्या खालीच राहतात. काहीच कळत नाही की कुठे काय ठेवलं आहे. तर म्हणून जेव्हा मी हे ओपन करायचे ना, तेव्हा डोक्यात येत होतं की नाही, हे मला लवकरात लवकर आवरलं पाहिजे. तर म्हणून आज म्हटलं की आज काही करून मला हा पहिले कप्पा सेट करायचा आहे. तर बघा आता हे जे सगळं आहे यातलं सामान मी सगळं काढलं. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की एक्सपायरी डेटच्या पुढे गेलेल्या असतात आणि
खाली खाली जातात, त्यामुळे आपल्याला त्या समजत नाहीत की याची एक्सपायरी होऊन गेली आहे. आणि त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्याला नेहमी आपण प्रॉपरली ऑर्गनाईज करून ठेवली ना, तर ती व्यवस्थित वापरलीसुद्धा जाते. तर आता हा कप्पा पूर्ण मी व्यवस्थित स्वच्छ केला, पुसून घेतला. ह्याच्यामध्ये मी शक्यतो भाज्या अजिबात ठेवतच नाही. मी भाज्या नेमक्याच आणते, त्या प्रॉपर धुवून किंवा कट करून वगैरे लगेचच जे डब्बे तुम्हाला मी दाखवलेत कंटेनर्स भाज्यांचे, त्याच्यामध्ये भरून ठेवते. म्हणजे कसं लक्षातही राहतं की आपल्याकडे किती भाज्या स्टॉकमध्ये आहेत, कुठल्या-कुठल्या भाज्या करायच्या आहेत. जर आणून ह्याच्यामध्ये आपण अशा डंप केल्या ना, की त्यातही बऱ्याचशा गोष्टी वेस्टेजमध्ये जातात. तर म्हणून मी आता तो प्रकार बंद केला आणि भाज्या जेवढ्या लागतात तेवढ्याच आणते आणि त्यात स्टोअर करून ठेवते. तर हा बॉक्स कंप्लीटली मी स्टोरेजसाठी वापरते. म्हणजे जे पण कडधान्य म्हणा, रवा, त्यानंतर सुकं खोबरं तुम्हाला सांगते, तुम्ही अशा प्रकारे अशा बॉक्समध्येच ठेवा. भरपूर दिवस तुमचं सुकं खोबरं जसंच्या तसं छान राहतं. तर आता हा बॉक्स पूर्ण काढला आहे, तर पूर्ण डीप क्लीन करून घेतला. जेव्हाही तुम्ही कुठलीही गोष्ट डीप क्लीनिंगसाठी काढता, तर तेव्हा थरोली पूर्ण क्लीन करा. पुन्हा परत कधी क्लीनिंगला ते येईल, काढू आपण सांगता येत नाही. तर म्हणून तेव्हाच्या तेव्हा लगेचच क्लीनिंग पूर्णपणे करून घ्या. तर आता ह्याच्यामधलं जे पण सामान होतं ना, ते मी पहिले सगळं सॉर्ट केलं. ह्याच्यामध्ये मी काय ठेवते, डाळी असतात, ज्या एक्स्ट्राच्या डाळी लागतात किंवा कडधान्य लागतात, साबुदाणा म्हणा, तर ह्या सगळ्या गोष्टी मी ह्याच्यामध्ये ठेवते. तर आता ह्या डब्याची साईजसुद्धा अगदी परफेक्ट मला मिळाली. तर बघा आता ह्याच्यामध्ये सगळे जे एक्स्ट्रा जे कडधान्य होते ते मी ह्याच्यामध्ये ठेवते. यातले 2 कडधान्य तर मी लगेचच भिजत पण टाकले. चणे होते ते भिजत टाकले आणि चवळी भिजत टाकली आणि बाकीची आता जी कडधान्य आहेत ती सगळी मी ह्याच्यामध्ये भरून ठेवते. डब्यामध्ये जेव्हा आपण वरती सगळे असे दिसायला खूप छान दिसतात, पण कधी-कधी तेवढे पूर्ण वापरले जात नाहीत. तर म्हणून अशा प्रकारे जे एक्स्ट्रा गोष्टी आहेत, चण्याची डाळ असते, ती कधी आपल्याला एक्स्ट्रा लागते. तर त्या त्या अशा गोष्टी मी ह्या डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. एकाच कंटेनरमध्ये भरून ठेवण्याचा फायदा तुम्हाला सांगते, की एकदा तुम्ही जर तो फक्त डब्बा बाहेर काढलात ना, तर तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळून जातील. सगळं इकडे-तिकडे शोधाशोध किंवा पसारा करायची गरज होत नाही आणि तो आपला कप्पा पण बऱ्यापैकी छान असा ऑर्गनाइज वाटतो, सुटसुटीत वाटतो. तर बघा आता हा फ्रिजचा कप्पा जो क्लीन केला होता मी खालचा, तिथे पहिले हा बॉक्स प्रॉपरली लावून घेते आणि त्यानंतर आता हा डब्बा जो आपण भरला आहे सगळ्या ह्याच्यामध्ये सामान जे ठेवलं आहे, तर ते सगळं बघा किती प्रॉपर तो डब्बा बसला आहे. असे 2 डब्बे बसून आणखीनसुद्धा जागा ह्याच्यामध्ये रिकामी राहू शकते. तर इथे मी बारीक रवा आणि जाड रवा ठेवला आहे. कडधान्य वगैरे सगळे या डब्यात भरलेत. हे थोडंसं एक्स्ट्रा काही गोष्टी आहेत, तर ह्या लगेच संपवून मग फिनिश करून टाकणार आहे. आणि अशा प्रकारे हा बॉक्स बघा किती मस्त सुटसुटीत, किती बघायला किती व्यवस्थित वाटतंय डोळ्यांना. तर आज माझं खूप हे छान मोठं काम झालेलं आहे. त्यानंतर ज्या बरण्या सगळ्या मागवल्या होत्या, तर त्या सगळ्या मला भरून ठेवायच्या आहेत. तर यातल्या ना एखादी बरणी किंवा 1-2 बरण्या तुम्ही नेहमी एक्स्ट्रामध्ये ठेवत जा. म्हणजे तुमच्याकडे समजा एक्स्ट्राचा काही मसाला असेल, काही सामान असेल, तर ते त्यामध्ये भरता येतं. आणि कधीही जेव्हा तुम्ही ऑर्गनाइज करता, तर जेव्हा जुन्या ज्या बॉटल्स किंवा बरण्या वगैरे असतात ना, तर त्या तुम्हाला लागत नसतील ना, तर लगेचच डिस्कार्ड करून टाका. कारण काय होतं, अशाच प्रकारे आपण सामान जमा करत राहतो. जे कधीच लागत नाही, ते सुद्धा कधीतरी लागेल अशा विचाराने आपण ठेवून देतो आणि मग ते पुन्हा कधीच वापरलं जात नाही. तर म्हणून जेव्हा पण तुम्ही ऑर्गनाइज करता, तेव्हा जे जुनं काही सामान असतं, तर ते कोणाला देऊन टाका किंवा म्हणजे ते काढून टाका सामान. तर म्हणून एक्स्ट्राच्या ज्या गोष्टी असतात ना, त्या आपल्या आपोआप कमी होतात. आता ही जी मी दालचिनी मागवली होती अख्खी, तिला छान भाजली आणि तिची छान पावडर करून ठेवली. बऱ्याच गोष्टींमध्ये हिचा छान असा वापर करता येतो. तर असं माझं सगळं आजचं ऑर्गनायझेशन वगैरे सगळं असं छान झालं. किचनचा हा एक कप्पासुद्धा खूप मस्त सेट होतो आहे माझा मसाल्यांचा. जेव्हाही मी कप्पा तो उघडते ना, मला स्वतःला इतकं भारी वाटतं, इतकं फ्रेश आणि काम करायलासुद्धा खूप मस्त वाटतं. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, हाईप नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.